नंबर फर्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग विथ द हेल्प ऑफ द लाईन ऑफ द पोएम. खाली मित्रांनो एक पोएममधली लाईन दिलेली आहे. त्या लाईनच्या आधारे त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टी आपल्याला इथे कंप्लीट करायच्या आहेत. लाईन आहे, व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी यू स्टार्ट डुईंग. तो काय करतोय या 3 गोष्टी आपल्याला फर्स्ट 3 स्टांजामध्ये ज्या आहेत त्या सर्च करायच्या आहेत. जसं फर्स्ट आहे, यू गिव्हिंग मी ॲडवाईस दॅट यू डू नॉट डू व्हॉट आय आस्क टू डू. सेकंड, you feel you should do something to solve my problems. And the last, you tell me why shouldn't I feel that way. These are the 3 things. या 3 गोष्टी आहेत. जो टीनेजर बोलल्यानंतर समोरचा व्यक्ती करतो आहे तो त्याचं ऐकून घेत नाही, परंतु या 3 गोष्टी फर्स्ट 3 स्टांजामध्ये आहेत. ते आपण कंप्लीट केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द अपोजिट मीन्स अँटोनॉम्स ऑफ द फॉलोइंग. खाली काही वर्ड दिलेले आहेत. या वर्डचे आपल्याला अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचे आहेत. चीप, कॉस्टली, डिस्करेज्ड, एनकरेज्ड, इनॲडिक्वेसी, ॲडिक्वेसी, ॲक्सेप्ट, रिजेक्ट, सिंपल, हार्ड, इरेशनल, रेशनल, अंडरस्टँड, misunderstand, clear, unclear. These are the antonyms of the words. Now we will move forward to the next question. Question number 3. Use the following chart to prepare meaningful dialogue. Use your ideas to fill in the blanks. खाली डायलॉग दिलेले आहेत. बघा, कन्व्हर्सेशन करताना आपण एक तर 2 व्यक्ती पाहिजेत. जसं इथे ए आणि बी हे 2 व्यक्ती कन्व्हर्सेशन करतायत. आणि कन्व्हर्सेशन हे 2 पद्धतीने होतं. एक तर होकारार्थी असेल किंवा दुसरं नकारार्थी कन्व्हर्सेशन असेल. जसं इथं 2 ॲरो दाखवलेले आहेत. एका ठिकाणी नकारार्थी कन्व्हर्सेशन आहे आणि एका बाजूला होकारार्थी कन्व्हर्सेशन आहे. बी बोलल्यानंतर एचं पण होकारार्थी एका बाजूला आहे, नकारार्थी एका बाजूला आहे. त्यानंतर बीचं पण तसंच आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हॅव यू रीड, इथे एक बुकचं नाव लिहायचं आहे, नेम ऑफ द बुक. मग जसं आता मी इथं पानिपत हे नाव दिलेलं आहे. तू हे पुस्तक वाचलं का असं त्याचं म्हणणं आहे. बीचे 2 रिप्लाय आहेत, नो, हॅव यू, मी वाचलं नाही, तू वाचलं का. आणि बी पुन्हा म्हणतोय येस आय हॅव, मी वाचलं आहे. बीच्या रिप्लायनंतर, निगेटिव्ह रिप्लायनंतर ए काय रिप्लाय देतो पहा, येस आय हॅव, यू मस्ट रीड इट टू, मी वाचलेलं आहे, तू सुद्धा वाच, यू विल लव इट, तुला खूप आवडेल ते पुस्तक. एचाच निगेटिव्ह रिस्पॉन्स असा आहे, नो आय हॅवंट बट आय वॉन्ट टू रीड इट, मी वाचलेलं नाही आहे परंतु मला वाचायचं आहे. बी काय म्हणतो, आय विल ट्राय. आणि बीचा पुन्हा दुसरा रिप्लाय आहे, टेल मी अबाउट इट व्हेन यू डू, जेव्हा तू करशील तेव्हा मला सांग, मी पण रीड करेल. या साईडला जो होकारार्थी रिस्पॉन्स आहे तो असा आहे, बी, येस आय हॅव. आणि बीच पुन्हा त्याला इथे रिप्लाय करतोय, इट्स अमेझिंग, व्हेरी इंटरेस्टिंग, डिलाइटफुल, सुपर्ब, हे खरंच खूप चांगलं पुस्तक आहे. त्यांनी वेगवेगळे ॲडजेक्टिव्ह दिलेले आहेत. अमेझिंग हे ॲडजेक्टिव्ह वापरा किंवा व्हेरी इंटरेस्टिंग वापरा किंवा डिलाइटफुल वापरा. सेंटेन्स लिहिताना इट्स अमेझिंग असं म्हणू शकतो आपण, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग म्हणू शकतो, इट्स डिलाइटफुल म्हणू शकतो किंवा इट्स सुपर्ब. बी दुसरा रिस्पॉन्स देतोय जो नकारार्थी आहे, इट्स बोरिंग, पुस्तक चांगलं नाही, टू लॉंग, खूप मोठं आहे, आय डोंट लाईक इट, मला आवडलं नाही, किंवा आय डोंट लाईक बुक्स, मला पुस्तकं आवडत नाही. फ्रेंड्स, खाली सांगितलं आहे प्रिपेअर अ सिमिलर कन्व्हर्सेशन अबाउट अ फिल्म. याच पद्धतीने आपल्याला फिल्मचं कन्व्हर्सेशन तयार करायचं आहे. म्हणजे काय करावं लागेल, हॅव यू रीडच्या ऐवजी आपल्याला सेंटेन्स चेंज करावं लागेल. बघा, हॅव यू वॉच्ड अ फिल्म बाहुबली, बीचा रिस्पॉन्स आहे नो. हॅव यू, मी नाही पाहिली, तू पाहिली का. इथेच खाली एचा त्याला रिस्पॉन्स आहे, यस आय हॅव, यू मस्ट वॉच इट टू, यू विल लव इट, तू सुद्धा पाहायला पाहिजेस, तुला खूप आवडेल.
बी त्याला रिस्पॉन्स देतो आय विल ट्राय. इथे निगेटिव्ह रिस्पॉन्स आहे नो आय हॅवंट बट आय वॉन्ट टू वॉच इट. मला पाहायचं आहे. बघा मी इथं जो वर्ड आहे रीड आपल्याला बुकमध्ये दिलेला चार्टमध्ये तो काढून मी काय शब्द वापरला आहे बाहुबली मूव्हीसाठी वॉच म्हणजे पाहिली आहे. टेल मी अबाउट इट वेन यू वॉच. इथेही यस आय हॅव असा रिस्पॉन्स आहे त्याचा होकारार्थी. इट्स अमेझिंग मूव्ही खूप अमेझिंग होती. आणि बी नकारार्थी असेल तर तो म्हणेल इट्स बोरिंग, इट्स टू लाँग, आय डोंट लाईक इट, मला आवडली नाही किंवा बोरिंग आहे, अशा पद्धतीने तो रिस्पॉन्स देऊ शकतो. फ्रेंड्स थर्डमध्येच आणखी दिलेलं आहे आय हॅड ॲन आर्ग्युमेंट विथ माय. माझं आज आर्ग्युमेंट झालं. डॅश दिलेलं आहे आणि पुढे टुडे. कुणाबरोबर झालं आहे आर्ग्युमेंट तर माझ्या सिस्टरबरोबर माझं आर्ग्युमेंट झालं. बी त्याला रिप्लाय करतो ओ व्हॉट अबाउट, कशामुळं झालं. एचा रिस्पॉन्स आहे द युजल, नेहमीसारखंच. आता पुढे आपल्याला आपलं स्वतःचं सेंटेन्स इथं फिल करायचं आहे. जसं मी आय वॉन्टेड टू वॉच कार्टून्स अँड सी वॉन्टेड टू वॉच हर फेवरेट सिरियल. मला कार्टून पाहायचे होते आणि तिला तिची फेवरेट सिरियल पाहिजे होती, म्हणून आमच्या दोघांमध्ये काय झालं आर्ग्युमेंट झालं. बी त्याला रिस्पॉन्स करतो व्हाय डोंट यू. पुढे आपल्याला सेंटेन्स फिल करायचे जसं इथं टॉक टू हर पीसफुली, तिच्याबरोबर शांततेत का बोलत नाही. आय ट्राईड बट सी डझंट हेल्प. मी खूप प्रयत्न करतो परंतु ती मदत करत नाही किंवा माझं ऐकत नाही. ए पुन्हा असं म्हणतो की जर बोललेलं नसेल तर आय विल ट्राय, मी प्रयत्न करतो. आता सेकंड याच्यामध्ये जो निगेटिव्ह रिस्पॉन्स आहे तो पहा ओ नो नॉट अगेन. अरे पुन्हा आणखीन एकदा झालं का. आय ट्राय टू एक्सप्लेन दॅट. मग एचं जे रिस्पॉन्स आहे तो आपल्याला इथे फिल करायचा आहे. जसं आय वॉन्टेड टू वॉच कार्टून्स, मी तिला सांगण्याचा प्रयत्न केला की मला कार्टून पाहिजे. पण काय झालं सी डिडंट लिसन टू मी अँड चेंज द चॅनल डायरेक्टली. तिने माझं ऐकलंच नाही, मी तिला सांगूनही, आणि तिने डायरेक्ट चॅनल काय केलं चेंज केलं. बी म्हणतो सॅड. अशा पद्धतीने आपण हा चार्ट फिल केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. मेंटेन अ डायरी ॲटलिस्ट फॉर अ वीक. राईट अबाउट युअर इंटरॅक्शन्स विथ अदर पीपल इन युअर सराउंडिंग्स इन 3 to 4 lines. Also write whether you find the interaction happy, unhappy, satisfactory, unsatisfactory, enjoyable किंवा स्ट्रेसफुल एक्सेट्रा. तुम्हाला काय करायचं आहे एक डायरी ॲटलिस्ट 7 दिवसाची तुम्हाला लिहायची आहे. त्याच्यामध्ये तुमच्या बाजूला तुमच्या सभोवताली जे काही लोक तुम्हाला भेटतील त्या लोकांविषयी 3 ते 4 लाईनीमध्ये लिहायचं आहे. आणि ते भेटल्यानंतर तुम्हाला कसं फील झालं, तुमच्यातला जो संवाद आहे तो आनंदी वाटला का दुःखी वाटला की ठीक समाधानकारक वाटला का अनसॅटिस्फॅक्टरी वाटला असमाधानकारक, का तुम्ही खूप एन्जॉय केला किंवा तो माणूस तो व्यक्ती भेटल्यानंतर तुम्हाला वाईट वाटलं किंवा स्ट्रेस आला तुम्हाला, अशा रिॲक्शन आपल्याला त्या डायरीमध्ये लिहायचे आहे. डायरी लिहायची म्हणजे आपल्या डायरीला एक छोटंसं नाव द्या. त्यानंतर डायरी लिहिताना डेट वाईज लिहायची असते, कुठल्या डेटला इन्सिडेंट घडले. जसं आता मी इथे मी माझ्या डायरीला नाव दिलं आहे माय वीक एक्सपिरियन्स. फर्स्ट डेचा एक्सपिरियन्स मी शेअर करतो आहे. 1 जानेवारी 2020. टुडे आय गेव अ स्पीच इन स्कूल ऑन द न्यू इयर फंक्शन. माझ्या शाळेतल्या नवीन वर्षाच्या स्वागताचं जे फंक्शन होतं त्याच्यामध्ये मी माझं स्पीच दिलं, भाषण केलं. आय शेअर माय प्लॅन्स, तिथे मी पुढच्या नवीन वर्षाचे जे काही माझे प्लॅन आहेत त्याच्याविषयी चर्चा केली. आय शेअर माय प्लॅन्स ऑफ धिस इयर. एव्हरीवन ॲप्रिसिएटेड मी, आणि सगळ्यांनी माझं कौतुक केलं. आय फील व्हेरी हॅपी. असं जर छान भाषण केलं आणि सगळ्या शिक्षकांनी सगळ्या मित्रांनी जर ॲप्रिसिएट केलं तर आपल्याला खूप आनंद होतो. हा माझा फर्स्ट डेचा एक्सपिरियन्स आहे. सेकंड डेचा एक्सपिरियन्स 2 जानेवारी 2020. टुडे आय मेट विथ अ न्यू फ्रेंड हू केम ऑन ग्राउंड टू प्ले. मी आज एका नवीन मित्राला भेटलो जो ग्राउंडवर खेळण्यासाठी आला होता. हिज कम्युनिकेशन स्टाईल वॉज सो इम्प्रेसिव्ह. त्याच्या बोलण्याच्या कौशल्यामुळं मी खूप इम्प्रेस
झालो त्याच्यावरती. आय एन्जॉयड अ लॉट देअर, आणि त्याच्याबरोबर गप्पा मारून मी काय केलं, खूप एन्जॉय केला. थर्ड डेचा एक्सपिरियन्स असा आहे, टुडे माय मदर पनिश्ड मी. सकाळीच आज आईने मला काय केलं, पनिशमेंट दिली. आय फील व्हेरी नर्वस अँड सॅड. मला खूप दिवसभर नर्वस आणि दुःखी असं वाटलं. बट इन द इव्हिनिंग सी कॉल मी बेटा अँड इमिडिएटली स्माइल्स अकर्स ऑन माय फेस. पण संध्याकाळी जेव्हा ती मला बेटा म्हणली तेव्हा लगेच माझ्या चेहऱ्यावर हसू फुललं. हा एक्सपिरियन्स आहे. आपण कुठल्याही पद्धतीचा एक्सपिरियन्स इथं मेंटेन करू शकतो किंवा लिहू शकतो. फोर्थ, टुडे मी अँड माय फॅमिली मेंबर्स वेंट फॉर अ पिकनिक नियर द डॅम. आम्ही आणि माझे कुटुंबातले सदस्य आम्ही डॅमवर पिकनिकसाठी गेलो. वी एन्जॉयड देअर अँड प्लेड डिफरंट गेम्स, एन्जॉयड फूड ऑल्सो. तिथं आम्ही खूप खेळलो, वेगवेगळे गेम. आम्ही टिफिन घेऊन गेलो होतो, तेही खाल्लं. अँड आय फील व्हेरी हॅपी. नेक्स्ट डे एक्सपिरियन्स, 5th of January. टुडे माय ग्रँडपॅरेंट्स केम ॲट आवर होम. माझे आजी आणि आजोबा घरी आले. रिअली इट वॉज अ ग्रेट टाईम फॉर अस अँड वी लाईक देअर कंपनी. ते आल्यानंतर खरंच खूप मज्जा आली. आम्हाला त्यांची कंपनीसुद्धा आवडते. आय एन्जॉयड अ लॉट, आणि मी खूप एन्जॉय केला. नेक्स्ट, 6th of January. Today really a boring day for me because no one was there at home. आजचा दिवस खरंच खूप बोर होता कारण घरी कुणीच नव्हतं. आय फील व्हेरी लोनली ॲट होम. आणि सगळे कुठे फंक्शनला कुठे बाहेर गेले असतील आणि हा एकटाच घरी आहे, तर याला कसं वाटलं की लोनली फील झालं त्याला एकट्याला घरी. आणि लास्ट एक्सपिरियन्स आहे, टुडे देर वॉज अ क्रिकेट मॅच बिटवीन 9th A अँड 9th B इन अवर स्कूल. 9वी A वर्सेस 9वी B अशी क्रिकेटची मॅच आमच्या शाळेमध्ये होती. माय फ्रेंड्स मेड अ बिग हिट देअर अँड आवर क्लास ओन बाय 3 विकेट्स. माझ्या मित्रांनी खूप मोठे शॉट मारले आणि आमची टीम जिंकली. आय एन्जॉयड द होल डे. मी तो दिवस पूर्ण एन्जॉय केला. फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपल्याला स्वतःची डायरी मेंटेन करायची.